दुपारच्या 2 वाजता तू चहा पितेस? चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच असं म्हणतात ते काय उगाच नाही. चहा कधीही प्यावा आणि कुठेही प्यावा. आपल्या सगळ्यांचा म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांचा दिवस हा चहाने सुरू होतो आणि चहाचा घोट प्यायल्यानंतर आपल्या सगळ्यांवर जो काही तरतरी प्रयोग होतो तो काही औरच. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला अतिशय महत्वाचा घटक बनलेला हा चहा काही एका देशापुरता मर्यादित नाही. जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने चहा बनवला जातो. स्थानिक माणसांच्या आवडीनुसार, चवीनुसार किंवा तिथे अवेलेबल असणाऱ्या घटकांनुसार म्हणजे इन्ग्रेडियंट्सनुसार चहा बनवला जातो. प्रत्येक देशाची चहा बनवायची पद्धत वेगळी आणि त्यामागच्या असणाऱ्या स्टोरीज, गोष्टी सुद्धा वेगवेगळ्या. त्या वेगळ्या असतात, त्या व्हॅरिड आहेत आणि त्या डायव्हर्स सुद्धा आहेत. त्या त्या देशाचा इतिहास, तिथल्या सोशल, पॉलिटिकल, कल्चरल आणि इकॉनॉमिक बॅकग्राऊंड या सगळ्याचा प्रभाव या चहावर पडत गेला आणि तसा तसा चहा घडतही गेला. आज 21 मे जागतिक चहा दिन. ऐकूयात या चहाच्याच काही इंटरेस्टिंग गोष्टी. पल्लव राजवटीचा एक राजा होता. त्याचं नाव धर्म. या धर्माला युद्धामध्ये किंवा राज्य विस्तारामध्ये तसा काही फारसा रस नव्हता. तो त्याच्या पलीकडे काहीतरी शोधत होता. त्यामुळेच त्याने त्याचे वंश परंपरागत हक्क हे लियांग नावाच्या चीनच्या एका राजाला देऊन टाकले. आता जगाच्या ह्या भागामध्ये बुद्धाची शिकवण आणि त्याचे तत्व अजूनही जिवंत होती. त्यामुळे धर्मासाठी ती पोषकच होती. त्याने एक दिवस ठरवलं की आपण एक मोठं तप करूयात आणि आत्मज्ञान मिळवूयात. आता हे 9 वर्षाचं तप होतं. तसा तो गुहेमध्ये गेला आणि भिंतीकडे एक टक लावून बघत बसला, एकदाही पापणी न लावता. आणि हे सलग 5 वर्ष चाललं. पण 5 वर्षानंतर त्याच्या शरीराने हार मानायला सुरुवात केली. त्याच्या पापण्या जड झाल्या, त्याला झोप यायला लागली. त्याच्या बुद्धीला हे माहिती होतं की एकदा जरी त्याची पापणी लावली तरी हे 5 वर्षांचं व्रत वाया जाईल. त्यामुळे तो घाईघाईने पुढे वाकला आणि हाताला येईल ते झुडूप त्याने उखडलं आणि त्याची पानं त्याने तोंडात कोंबली आणि तो चावू लागला. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आलं की त्याचं शरीर पुन्हा थाऱ्यावर आलंय, त्याची साथ द्यायला लागलाय आणि तो पुन्हा एकदा तपाच्या अवस्थेत जाऊ लागला. पुढची 4 वर्ष एकदाही पापणी न लावता तो त्याचं तप पूर्ण करू शकला. तप पूर्ण होत असताना धर्माला, ज्याला चीनमध्ये धर्मबुद्ध असंही म्हटलं जातं, त्याला कळलं होतं की आत्मज्ञानासोबतच त्याने अजून काहीतरी शोधलंय. त्याने चहा शोधलाय. ही गोष्ट लॉरा मार्टिन यांच्या टी द ड्रिंक दॅट चेंज द वर्ल्ड या पुस्तकामध्ये दिसून येते. आता याचीच एक दंतकथाही पुढे प्रचलित झाली. ती म्हणजे हा जो धर्मबुद्ध आहे त्याने आपल्या पापण्या कापल्या, त्या मातीत मिसळल्या आणि तिथे ह्या चहाचं झाड तयार झालं. पण ही दंतकथाच आहे. चीनमध्ये या झुडपाला चा असं नाव देण्यात आलं. आता या चाचा पहिला उल्लेख एरिया या चीनी शब्दकोशामध्ये इसवी पूर्व सुमारे 350च्या आसपास आपल्याला दिसून येतो. पुढे जसं जसं या व्यसनाने ट्रॅव्हल केलं तसं जपानमध्ये चा, इराण आणि रशियामध्ये चाय, आपल्या हिंदीमध्ये चाय आणि मराठीमध्ये चहा असा शब्द प्रचलित झाला. आता हा सगळा प्रवास या व्यसनाने कसा केला हे पुढच्या गोष्टीत. तर आज मी तुम्हाला टी हॉर्स ट्रेल या व्यापारी मार्गाबद्दलची एक गोष्ट सांगते. आपल्याला बहुतेक वेळा सिल्क रूट याच्याबद्दल बरीचशी माहिती असते, कारण ते आपल्याला फार इझिली उपलब्ध होते. पण त्याचबरोबर असे बरेच रूट्स होते ज्यांच्याबद्दल आपल्याला माहीत नसतं किंवा फार कमी ठिकाणी वाचायला मिळतं. त्यातलाच हा एक व्यापारी मार्ग. टी हॉर्स ट्रेल ही एक व्यापारी साखळी होती जी सिचुआन आणि युनान या पर्वतरांगांमधून जायची. आणि ह्या ज्या पर्वतरांगा होत्या त्या फार खडतर होत्या आणि जो हा मार्ग होता तो मार्ग खोल दऱ्यांमधून जायचा किंवा मग मोठमोठ्या नद्यांच्या बाजूने जायचा. आणि त्या नद्या पार करण्यासाठी त्या व्यापाऱ्यांना दोरांनी बनवलेला जो पूल असतो तो पार करून जायला लागायचा. त्यानंतर हा जो मार्ग होता तो 2 भागांमध्ये डिवाइड केला होता, एक सिचुआनचा मार्ग आणि एक युनानचा मार्ग. जो सिचुआनचा मार्ग होता तो काडगिंग आणि बटांग या भागांमधून होऊन तिबेटची जी राजधानी होती ल्हासा तिथपर्यंत पोहोचायचा आणि तिथून पुढून मग तो नेपाळ, बर्मा आणि इंडियापर्यंत यायचा. आणि जो दुसरा मार्ग होता युनानचा मार्ग तो पुअर पासून चालू व्हायचा आणि दाली, लिजियांग, शांग्रीला आणि डेक्किनहून होऊन ल्हासाला पोहोचायचा. हा जो व्यापारी मार्ग होता तो फक्त वस्तूंची देवाणघेवाण करत होता का? तर नाही.
तो वस्तूंसोबतच संस्कृतीची सुद्धा देवाणघेवाण करत होता. आपल्याला बघायला मिळेल की बुद्धिझम या वाटेने सुद्धा चीनपर्यंत पोहोचलेला आहे. त्याचबरोबर तिबेटियन जी थंका चित्रशैली आहे ती आज देखील आपल्याला चीनच्या बऱ्याच मंदिरांवरती बघायला मिळते. तसंच ह्या मार्गावरती जी असणारी घरं आहेत त्यांचा जो खालचा बेस बघितला तर तो तिबेटियन स्टाईलचा दगडाने बनलेला आपल्याला दिसतो आणि त्याचं जे छप्पर आहे ते चीनच्या टाईल्सने बनलेलं आपल्याला दिसतं. सो त्यांच्या घरामध्ये सुद्धा ह्या दोन्ही संस्कृतीचं मिक्स कल्चर झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या वाटेचे पुरावे देणारे बरेच आर्किओलॉजिकल किंवा मॉन्युमेंटल इलेमेंट्स आपल्याला या रस्त्यावरती दिसून येतात. त्याच्यानंतर मग 19व्या शतकामध्ये रेल्वेचा शोध लागला, रस्त्यांचं बांधकाम करायला सुरुवात झाली आणि मग हळूहळू या वाटेचा वापर करणं कमी कमी होत गेलं आणि त्याचबरोबर एका टाइम नंतर या वाटेचा उपयोग होणं बंद झालं. आता जी काही युद्ध होतात किंवा युद्धांचं प्रमाण सध्याच्या स्थितीमध्ये खूप कमी झालंय आणि जरी सुद्धा झालीत तरी घोड्यांचा वापर आता होत नाही, त्यामुळे घोड्यांचा जो व्यापार होता तो पूर्णपणे बंद झाला. पण आज देखील आपल्याला तिबेट आणि चायनामध्ये चहाचा होत असलेला व्यापार दिसून येतो आणि हा व्यापार आता फक्त चायना आणि तिबेटपर्यंत मर्यादित नसून तो संपूर्ण जगभरामध्ये पसरलेला आहे. चहाचं ओरिजिन चीनमध्ये आहे हे शांतिनीने सांगितलंच आणि सगळ्या जगातच चहा चीनमधून गेला तसं तो जपानमध्ये पण चीनमधनंच आला. साधारण 9व्या शतकामध्ये चीनमधून जपानमध्ये चहा आला आणि चहाचे अनेक प्रकार आहेत, पण ज्याला आपण टी सेरेमनी म्हणून जी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे तर तो जो चहा आहे त्याला माच्चा म्हणतात. म्हणजे हा अशा तऱ्हेचा फ्रेश ग्रीन दिसणार आणि अतिशय बारीक पावडर असलेला असा हा जो माच्चा आहे. तर हा चहा म्हणजे ही टी सेरेमनी जी आहे ही जपानमध्ये झेन बुद्धिझम म्हणजे बुद्धिझम जपानमध्ये 5व्या-6व्या शतकामध्ये पोचलं होतं. ह्या बुद्ध भिक्षूंनी ही चहा टी सेरेमनी जी आहे ही काय म्हणूया आपण त्याला तिथे सुरू केली आणि ती खूप पॉप्युलर झाली. म्हणजे ते जपानी संस्कृतीचं एक अत्यंत महत्त्वाचं निदर्शक किंवा महत्त्वाचं सिम्बॉल असं म्हणून, म्हणजे जपान म्हणल्यानंतर ज्या अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात त्याच्यात एक टी सेरेमनी असते. तर त्याला जपानमध्ये सादो किंवा चानोयू असं म्हणतात. चानोयू याचा शब्दशः अर्थ चहाचं पाणी म्हणजे गरम पाणी, यू म्हणजे गरम पाणी आणि सादो किंवा वे ऑफ टी अशा अर्थाने. कारण याची एक गंमत आहे. म्हणजे झेन बुद्धिझम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा झेन हा शब्द कसा आला, तर झेन बुद्धिझमचं महत्त्व तुम्ही जर काही थोडंफार जरी ज्यांना माहिती असेल तर झेनमध्ये प्रत्येक गोष्टीच्या बाबतीतला माइंडफुलनेस आणि मेडिटेशन हे महत्त्वाचं असतं. एक एक क्षण बघत त्याच्याकडे लक्ष देत आणि आपला प्रत्येक क्षण हा समजून उमजून जगणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे टी सेरेमनी हे काही त्याला अपवाद नाही आहे, हा त्याच प्रकारचा भाग आहे. म्हणजे चहा पिण्यासाठी सुद्धा मग तो कसा बनवायचा इथपासून ते तो कसा प्यायचा ह्याच्यापर्यंत त्याच्या काही पद्धती ठरलेल्या आहेत, त्याच्या काही स्टेप्स आहेत आणि त्याच पद्धतीने तो शांतपणे प्रत्येक क्षण एन्जॉय करत, प्रत्येक क्षण ॲप्रिशिएट करत अशा पद्धतीने तो चहा प्यायचा असतो. तर म्हणलं तसं की ही चहाची पावडर आहे, पूड आहे, म्हणजे अक्षरशः मेहंदी इतकी बारीक पूड आहे बघा, मेहंदीपेक्षा जास्त बारीक पूड आहे असं म्हणायला हरकत नाही, इतकी बारीक आहे. त्याच्यानंतर मग हा छोटी तिची केटल आहे ही माझी पर्सनल आहे त्याच्यामुळे ही खूप छोटी आहे, पण जास्त लोक असतात तेव्हा त्या खूप मोठ्या मोठ्या पण केटल्स असू शकतात. हे अतिशय इंटरेस्टिंग असं एक बांबूचा ब्रश आहे हा चहा फेसण्यासाठी केलेला आणि एकाच बांबूला फक्त मधल्या त्याचे धागे काढून म्हणा किंवा त्यातल्या छोट्या काड्या बारीक बारीक काड्या त्या काढून तो अशा तऱ्हेने केलेला आहे बघा. हा मागे अखंड बांबू आहे अजूनही आणि अशा तऱ्हेने हा बनवला जातो. त्याचप्रमाणे हे बांबूपासूनच बनवलेला ह्याला चमचा म्हणूया किंवा काही म्हणूया, पण हे चहा घेण्यासाठीचं त्याच्याने हे पण लक्षात येईल तुमच्या की चहाची क्वांटिटी किती कमी असणार आहे याच्यामध्ये. बचकन मोठा चमचाभर चहा घेतला असं होणार नाही, इतकं बारीकशा चमच्याने तो घेतला जातो आणि मग तो ह्याच्यामध्ये टाकून परत तो इथे प्रत्येकासाठी ठेवण्यासाठी म्हणजे प्रत्येकाला आपल्या चहाच्या बोलबरोबर ठेवण्यासाठी एक छोटासा टिश्यू पेपर सारखा आहे आणि तो प्रत्येक माणसाला दिला जातो आणि हे गॉज साधं आपलं मलमलचं कापड असतं
चीज क्लॉथ सारखं तसं कापड आहे. त्याच्याने हा परत वेळच्या वेळेला स्वच्छ करून इथे ठेवून दिला जातो. आणि मग ह्याच्यामध्ये पाणी घालून ब्रशनी फेसून तो चहा देण्याची पद्धत असते. दोन्ही हातांनी उचलूनच तो चहा द्यायला लागतो आणि घेणाऱ्यांनी दोन्ही हातांनी घ्यायचा. आणि मग त्याच्यावरचं डिझाईन, त्याच्यावरती असलेल्या बारीक सारीक गोष्टी, अगदी त्याच्यामध्ये असलेल्या इम्परफेक्शन सुद्धा, म्हणजे आता उदाहरणार्थ या बाउलला बघा, इथे एक छोटासा टवका उडालेला आहे आणि मी त्याला काही केलेलं नाहीये, तर तो तसाच ठेवायचा आणि त्याच्याकडे बघत बघत. थोडक्यात प्रत्येक गोष्ट ही मेडिटेशन असली पाहिजे. झेन असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा झेन हा शब्द जो आहे हा मूळ संस्कृतमधून आला आहे आणि या झेन शब्दाचं मूळ आहे ध्यान. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ध्यान बुद्धिझम असाच खरं त्याचा अर्थ आहे. म्हणजे जिथे मेडिटेशन हेच महत्वाचं आहे, माइंडफुलनेस हाच महत्वाचा आहे, बिईंग इन द प्रेझेंट, बिईंग इन द मोमेंट, हेच त्याच्याकडे बघण्याचं सगळं महत्वाचं गोष्ट आहे. तर अशा तऱ्हेने हा सेरेमोनियल टी असतो. ह्याच्याबरोबर काही छोट्या छोट्या साखरेच्या बनवलेल्या वड्यांसारख्या म्हणूया आपण किंवा गोळ्यांसारख्या म्हणूया, कॅन्डीज थोडक्यात ह्या बाजूला ठेवलेल्या असतात. आणि मग ती कॅन्डी तोंडात घालायची आणि मग हा चहा प्यायचा, कारण हा थोडासा कडवट असतो परंतु हा अत्यंत रिफ्रेशिंग असतो. म्हणजे ह्याची चव एकदा जर आवडली तर हा अतिशय रिफ्रेशिंग असतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही आज बघाल तर पॉप्युलर कल्चरमध्ये आता हा चहा स्टारबक्समध्ये वगैरे माच्छा लाते किंवा जपानमध्ये माच्छाचं आईस्क्रीम म्हणजे ग्रीन टीचं आईस्क्रीम अतिशय फेमस आहे आणि ते ह्या चहाचं बनवलं जातं. पण ह्याच्या व्यतिरिक्त हा झाला सेरेमोनियल पार्ट. पण ह्याच्या व्यतिरिक्त जपानमध्ये रोजच्या जगण्यामध्ये चहा आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर चहाच पिला जातो, पण आपण ज्याला चहा म्हणतो तशा पद्धतीने उकळून दूध साखर घातलेला असा तो चहा नसतो, तर केवळ चहाच्या पानांवरती गरम पाणी ओतणं आणि ते गाळून पिणं एवढाच तो चहा असतो. आता हा बघा, हा चहाची ही रोस्टेड लिव्ज आहे, स्ट्रॉंग असं रोस्ट केलेलं असं आहे. मग ह्याचा एक थोडा वेगळा फ्लेवर असतो, ह्याची चव थोडीशी वेगळी असते. किंवा हा जो वेगळ्या प्रकारचा चहा आहे याच्यामध्ये ह्याला गेम्माई चहा म्हणतात. म्हणजे जे साळी असतात आपल्या तांदूळाच्या त्या साळीच भाजल्या जातात, चहाबरोबर रोस्ट केल्या जातात आणि त्या चहामध्ये मिसळल्या जातात. त्याच्याने त्याला एक असा थोडासा किंचित थिकनेस येतो ह्या नॉर्मल चहापेक्षा आणि त्याला एक चव पण वेगळी नटी अशी येते. ह्याच्या व्यतिरिक्त सेंचा असतो किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे चहा असतात. हा गारही पिला जातो आणि गरमही पिला जातो. ही एक गमत आहे. म्हणजे हे जसं आपण सकाळी उठून गरम गरम पितो तसं जपानमध्ये चहा करून गाळून बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून घराबाहेर पडताना ती बाटली बरोबर घेऊन जायचं आणि दिवसभर ती बाटलीतलाच चहा पित राहायचं. म्हणजे पाणीच्या ऐवजी तेच पित राहायचं. आणि त्याच्यामुळे वेंडिंग मशीन्समध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचे आईस टी म्हणजे कोल्ड टी, पण आपण जे सिंथेटिक साखर घातलेले आईस टी असतात तसे नव्हे, तर निव्वळ अशा पद्धतीचा काढाच एक प्रकार येतो, पण अतिशय तरल पातळ असा. तर असा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने चहा वापरला जातो. काही प्रकारचे चहा हे उकळून भातामध्ये घालून सुद्धा खाल्ले जातात, म्हणजे प्यायले जातात. म्हणजे भातावरती आपण जसं वरण घालतो तसं थोडंसं भातावरती इतर काही त्यांची कॉन्डिमेंट्स असतात, ज्याच्यामध्ये माशाचे खवले असतील किंवा काही प्रकारचे मसाले असतील आणि त्याच्याबरोबर चहा असं पण घालून अशा तऱ्हेने आपण बघितलं तर हा तसा 9व्या शतकात म्हणजे खूप नंतरच्या काळामध्ये जपानमध्ये आलेला चहा हा आज जपानच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनून गेलेला आहे. म्हणजे चहाशिवाय जपान नाही असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. इतका मोठ्या प्रमाणामध्ये तो जपानच्या कल्चरचा भाग झालेला आहे. आणि मग त्याच्या बरोबरीने मग साकुरा चहा, म्हणजे जेव्हा साकुराच्या सीझनमध्ये साकुरा म्हणजे चेरी ब्लॉसम ज्या वेळेला येतो तेव्हा त्या पानांचा चहा करणं किंवा उमे म्हणजे प्लम किंवा पीचच्या फुलांचा किंवा त्याच्या वाळवलेल्या फळांचा चहा करणं, अशाही काही गोष्टी मग आता आलेल्या दिसतात आपल्याला. तर अशा तऱ्हेने एकूणच जपानमध्ये चहा ही त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. आणि म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी जपानला जाणाऱ्या माणसांनी कधी ना कधीतरी नक्की अनुभवून पाहायला हव्यात. आपण सगळे इंग्लिश सिरीज बघतो, ब्रिटिश सिरीज, जसं की द क्राऊन असेल किंवा ब्रिजर्टन असेल. यात आपण बघतो की ही जे काही मोठे श्रीमंत लोक आहेत, राजघराण्यातले लोक, ते व्यवस्थित त्यांची एक टी पार्टी करायचे. काही मोजक्या लोकांना बोलवून सहज म्हणून ते चहा घ्यायचे बसून व्यवस्थित, साग्र संगीत, की त्याच्यात कुकीज असेल, केक्स असतील, असे प्रत्येक गोष्ट छोटी छोटी खाण्याची पण असेल. सो याला एक जनरल कॉमन टर्म आहे की इंग्लिश टी कल्चर. आता हा जो चहा आहे
तो इंग्लिश लोकांना पहिल्यांदा डच लोकांनी ओळख करून दिली चहाची त्यांना. त्याच्यानंतर जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने पूर्ण जगभर व्यापार सुरू केला तेव्हा त्यांना परत एकदा जपानमध्ये हा चहा सापडला आणि तेव्हापासून चहाची आयात सुरू झाली, इम्पोर्ट सुरू झालं. पण चहा फेमस इंग्लंडमध्ये किंवा ब्रिटनमध्ये कोणामुळे झाला तर ती कॅथरीन ऑफ ब्रगांझा, जी तेव्हाचा राजा चार्ल्स दुसरा त्याची बायको होती, तिच्यामुळे. का तर ती होती पोर्तुगालची आणि पोर्तुगालमध्ये चहा पिणं हे खूप फेमस गोष्ट होती, म्हणजे ती एक प्रथा, ट्रेडिशन होती. त्याला पोर्ट नोबॅलिटी असं म्हणतात. तर ती जेव्हा आली तेव्हा तिच्या हुंड्याचा एक भाग म्हणून त्यांना ब्रिटिशर्सना बॉम्बे पोर्ट सिटी हे मिळालं होतं. इथून पुढे ब्रिटनमध्ये चहा फेमस झाला. पुढे 17व्या-18व्या शतकात त्यांनी चहामध्ये दूध घालायला सुरुवात केली. आता ती का केली तर तेव्हाचे जे कप होते ते चायनाचे फाईन बोन कप होते, जे गरम काही ओतलं त्याच्यात की फुटण्याची शक्यता होती. सो दूध घातलं की थोडं टेम्परेचर पण कमी होईल आणि त्यांची जी ब्लॅक टीची जी चव होती कडू, ती पण कमी होईल. त्याच्यामुळे तिथपासून पुढे मग त्यांचे मिल्क टी पण सुरू झाले. नंतर पुढे एक आफ्टरनून टी सेरेमनी म्हणून सुरू झालं. तर ते कुणापासून झालं तर ती ॲन द 7th डचेस ऑफ बेडफोर्ड ही होती क्वीन व्हिक्टोरियाची, तेव्हाच्या क्वीन व्हिक्टोरियाची लाईफ लॉंग फ्रेंड. तर तिचं काय झालं की त्यांची जेवणाची वेळ दुपारची आणि रात्रीची यामध्ये खूप अंतर होतं. सो तिला भूक लागायची त्या काळात. सो तिनं फक्त तिच्या पुरता चहा आणि कुकीज पेस्ट्री असं खायला थोडंसं मागवायला सुरुवात केली. मग हळूहळू तिने तिच्या मैत्रिणींना पण बोलवायला सुरुवात केली तिथे. मग पुढे असं झालं की त्यांची जी तिच्या रूममध्ये फक्त व्हायचं तिच्यासाठीचं, त्याला एक टी पार्टी असं स्वरूप आलं, जे आता त्यांच्या ड्रॉइंग रूममध्ये होत होतं. त्याच्यामुळे इथून पुढे आता मग त्यांच्या टी पार्टीत सुरू झाल्या. मग अगदी साध्या गृहिणी असतील नॉर्मल, त्या पण त्यांच्या छोटेसे ग्रुप असतील त्यांच्या पुरता टी पार्टीत सुरू झाल्या. मग हळूहळू पुढे अगदीच आपल्यासारखे जे नॉर्मल लोक आहेत त्यांनाही इतका चहा फेमस झाला की नॉर्मल लोकांपर्यंत पोचायला लागला तो. आता हे जे नॉर्मल कॉमन लोक होते ते जे टेबलवर बसून चहा प्यायचे त्याला हाय टी असं म्हणतात, आणि जे राजघराण्यातले लोक होते ते ज्या टेबलवर बसून चहा प्यायचे त्याला लो टी म्हणतात. का तर त्यांची टेबल जी होती ती छोटी होती, त्या व्यवस्थित बसून निवांत चहा प्यायचे. आणि हाय टी म्हणजे हे लोक जे कामगार लोक होते, काम करून वगैरे सगळं करून दमून घरी आल्यावरती त्यांना व्यवस्थित जेवण आणि चहा असं लागायचं त्यांना. सो त्यांची टेबल्स थोडी उंच होती राजघराण्यातल्या टेबल्सपेक्षा, म्हणून त्याला हाय टी असं म्हणायचे. नंतर 1706 मध्ये लंडनमध्ये पहिल्यांदा थॉमस ट्विनिंग या माणसाने चहाचं पहिलं दुकान काढलं. त्यामुळे इथून पुढे आता चहा प्रत्येकाच्या घराघरातही पोचायला लागला की प्रत्येक जण कामावर जातो, येताना जाताना चहा पितोय. जसे कॉफी हाऊस असतात तसं त्यांचं हे पहिलं चहाचं दुकान होतं, जे अजूनही आहे, आजही आहे ते. असं म्हणतात की वर्ल्ड वॉर 2 मध्ये जे टॉप 5 परचेस केले ब्रिटनने, ज्याच्यात बुलेट्स, आर्टिलरी शेल्स असतील, बॉम्ब्स, एक्सप्लोजिव्स होते, त्याच्यात 5व्या नंबरवरती चहा होतं. चहा हा इतका महत्वाचा होता ब्रिटनसाठी. सो बॉस्टन टी पार्टी, ॲज वी ऑल हॅव हर्ड, आणि सगळेच आपण नेहमीच ऐकत असतो याची गोष्ट, की अमेरिकन लोकांनी त्यांचा स्वातंत्र्य लढा चालू होण्यापूर्वी ब्रिटिशांच्या जहाजातले चहाचे जे चेस्ट होते ते समुद्राच्या पाण्यात फेकून दिले, आणि दॅट्स वेअर द रिव्होल्युशन स्टार्टेड. बट हॅव वी एव्हर थॉट हाऊ कुड दिस बी? म्हणजे चहासारखी एक साधारण गोष्ट जी आपल्या रोजच्याच आयुष्यात असते, ती एखाद्या रिव्होल्युशनचं सेंटर कशी बनू शकते? इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी ॲक्च्युली. इट्स बेसिकली अन आयकॉनिक इव्हेंट दॅट हॅपन्ड इन द वॉर ऑफ इंडिपेंडन्स ऑफ अमेरिका. आणि ह्याचे जे रूट्स आहेत ते गो वे बॅक when Britain and France were fighting in India for the colonies in India, for the territory in India in and around 1763 and 64. आणि त्यावेळेला त्यांचं जे युद्ध होतं ते 9 वर्षांपर्यंत चाललं, आणि दॅट ड्रेन्ड ऑल द रिसोर्सेस ऑफ ब्रिटन. आणि हे रिसोर्सेस ड्रेन झाल्यामुळे दे हॅड immense pressure, immense economic pressure, and they basically the company, Britain as in the East India Company, they went a lot under the debt, and ही debt भरून काढण्यासाठी they started levying taxes from their colonies. आणि त्यावेळेला भारत जसा ब्रिटिशांची एक कॉलनी होता, अमेरिका ही ब्रिटिशांची एक कॉलनी होती, आणि 13 कॉलनीज मध्ये बेसिकली त्याचं डिव्हिजन होतं. तर ह्या कॉलनिस्टवरती, कॉलनिस्ट म्हणजे तिथे राहणारी लोक,
आणि ह्यांच्यावरती ब्रिटनने जे काही टॅक्सेस लेवी केले त्या टॅक्सेसला त्याच्या विरोधामध्ये रिव्होल्ट करण्यासाठी ह्या अमेरिकन लोकांनी जी काही ऍक्शन घेतली दॅट बेसिकली टर्न्ड आउट इन टू बोस्टन टी पार्टी. So what exactly happened was when this tax under the Townshend Acts was levied on Americans, and it included a lot of things, including a tax on tea. Now tea was something that was part of people's daily life, and paying tax for such a daily basic thing was really exploiting and suppressing for Americans. So there were many groups in America that were already not liking the East India Company's rule, or whatever unfair trade that they were doing in America. So what they did was they started revolting little here and little there against this Townshend Act. And eventually what happened in 1770 was some kind of revolt that the colonists did, and to suppress that revolt, Britishers shot those American people. And that event basically came to be known as Boston Massacre. That happened in 1770. And later than that, because of this particular event, people were very furious at East India Company. And they were not supporting at all. And because of no support from the colonists, East India Company started, again draining their economic resources. They started draining their power, and overall त्यांची एक दुर्गती झाली अमेरिकेमध्ये. आणि त्यानंतर टू फिक्स दॅट, to not let the East India Company go bankrupt, British Crown interfered. आता क्राऊनला इंटरफिअर करण्याची आवश्यकता का पडली? कारण की मोस्ट ऑफ द रिसोर्सेस और मोस्ट ऑफ द इकॉनॉमिक प्रोग्रेस दॅट ब्रिटन वॉज डुईंग, दॅट वॉज बिकॉज ऑल द रॉ मटेरियल दे वर ड्रॉइंग फ्रॉम देअर कॉलनीज, अँड अगेन ऑल द मटेरियल दॅट दे वर सेलिंग टू द कॉलनिस्ट्स विथ हायर टॅक्सेस ऑन दॅट मटेरियल. सो हे जे टॅक्सेस त्यांना अमेरिकेतून मिळत होते हे टॅक्सेस थांबले, कारण की चहासारख्या गोष्टीवरती टॅक्स लावल्यामुळे what the Americans started doing was they started smuggling the Dutch tea rather than buying the British tea or the tea that was coming from China to Britain and Britain to America. हे सगळे टॅक्सेस पे करण्याच्या जागी त्यांनी स्मगल करायला चालू केलं, आणि ब्रिटनकडनं येणाऱ्या सगळ्या चहावरती त्यांनी तो बॉयकॉट केला. दे स्टार्टेड नॉट युजिंग इट, राईट? दे डिड नॉट वॉन्ट टू यूज इट, दे डिड नॉट वॉन्ट टू बाय इट बाय पेईंग द टॅक्सेस. आणि ह्याच्यामुळे अगेन वन ऑफ द थिंग्स दॅट वॉज गिव्हिंग द ब्रिटिशर्स अ लॉट ऑफ रेव्हेन्यू स्टॉप्ड. And to stop that, to take this out, what Crown did was they started looking after the American colonies themselves rather than the East India Company. And when Crown started doing that, people were again furious because people thought East India Company was there for trade. But now when British Crown was directly interfering in their rules and regulations, they were really furious, and they did not want the entire dependence on the British Crown. So people started revolting again. They started going after the British Crown to leave the America. Now अमेरिकेमध्ये यावेळेला सन्स ऑफ लिबर्टी नावाचा एक ग्रुप होता who were working against the British Crown, or whatever the unfair taxes, unfair treatment, and again when British Crown interfered, there was no representation for the colonists. म्हणजे जे काही rules, regulations, जे काही त्यांचं governance चाललं आहे त्यामध्ये they did not have any representation of their own. So basically somebody else was ruling them and they had no say in it. So Samuel Adamsच्या अंडर ह्या सगळ्या लोकांनी सन्स ऑफ लिबर्टी ग्रुपने दे स्टार्टेड मेकिंग प्लॅन्स अगेन्स्ट द ब्रिटिश क्राउन फॉर देम नॉट टू लेवी अनफेअर टॅक्सेस. what Samuel Adams what he said was no representation, no taxation. As in, if they are not getting any representation in doing their own governance, they will not pay the taxes to the British Crown. Now this was again a setback for Britishers because they were getting economically drained by making all these products and importing, exporting, and so many things, and their main source of revenue, which was the taxation, that was going away. So as I said, because of the event of Boston Massacre that happened in 1770, after that Crown took over, and what they did was to make the colonists just a bit satisfied, they removed most of the taxes and just kept the tea tax.
And then again they levied the Tea Act on the colonists and on the colonists. So again, that was something that they did not like, obviously. So to have a say against this unfair taxation, what all the colonists did was they made a plan. They decided that whatever ships or whatever import of tea that comes to our coasts or our ports, harbors, we will send back. We will not let them unload their ships. We will not let the tea come into America. The tea that is taxed, we will not let that come into America. आणि हे करण्यासाठी सगळ्या कॉलनीजवर युनायटेड एक्सेप्ट फॉर मॅसेच्युसेट्स. तिथल्या गव्हर्नरने मात्र ह्याला सपोर्ट केलं नाही. ही वॉज लाईक ही वॉज रेडी टू अनलोड द शिप्स इन बॉस्टन ऑन द बॉस्टन हार्बर. तर ह्या बॉस्टन हार्बर वरती 3 वेगवेगळ्या शिप्स हा चहा घेऊन येणार होत्या चीनमधनं. चीन, ब्रिटन आणि देन अमेरिका असा हा चहा येणार होता. आणि त्यातली जी डार्थमाउथ नावाची शिप होती ती सर्वात आधी बॉस्टन बंदरावरती पोहोचली. आणि जेव्हा ही डार्थमाउथ शिप तिथे पोहोचली तेव्हा 1773चा लेट नोव्हेंबरचा पिरियड चालू होता. त्या काळामध्ये ही शिप तिथे पोहोचली. आणि जेव्हा ही शिप तिथे पोहोचली तेव्हा जेव्हा कॉलनिस्टला हे कळालं की ही शिप आली आहे, देन दे ऑल मेड अ प्लॅन. दे ऑल मेड अ व्हेरी गुड ब्लूप्रिंट ऑफ व्हॉट दे वॉन्टेड टू डू अबाउट इट. वेन दीज शिप्स वर देअर ऑन द बॉस्टन हार्बर, 30 to 130 म्हणजे जवळपास 100 लोक, 30 ते 100 लोक. वाय दिस नंबर वॅरीज सो मच? बिकॉज दीज पीपल disguised themselves as Native Americans or the Mohawk warriors is what they used to call themselves at that time. आणि त्यांनी हे वेषांतर करून they all boarded those ships. And they had a very good plan of some people, looking after if there was any threat to this action. Some people were crack opening the chests of tea, and some people were standing beside the railings of the ship to throw all the chests into the water. Now, this happened on the night of December 16, 1773. आणि ह्या सगळ्या अमेरिकन लोकांनी नेटिव्ह अमेरिकन्सचा वेश घेऊन ह्या सगळ्या चहाच्या पेट्या समुद्रामध्ये फेकून दिल्या, किंवा पेट्या उघडून किंवा पेट्या जशा जशा समुद्रामध्ये त्यांनी फेकून दिल्या. आणि टोटल 342 पेट्या, म्हणजे त्यामध्ये साधारण रफली 43 to 46 tons of tea went straight to the water. And this was a very, very major event that happened, because this much tea would have costed Britain a lot of money, a lot of economic drainage that happened at that time. And this event somehow became the inspiration for Americans to fight against the unfair taxation or unfair rule for that matter. And this Boston Tea Party became a very big controversy in America after that. Few people supported it, few people opposed it, but somewhere, it did ignite the war of independence of America, and eventually America did get the independence. And there's a fun fact to it also. Atta jar apan bagitla, presently Americans prefer to drink coffee rather than tea. And त्याचे रूट समवेअर ह्या बॉस्टन टी पार्टीमध्ये आहेत. कारण की त्यावेळेला जेव्हा त्यांच्यावरती त्या चहावरती टॅक्स लागायचा तेव्हा चहा पिणे म्हणजे अँटी पॅट्रिओटिझमचं बिहेवियर आहे अशी साधारण समजूत अमेरिकन लोकांमध्ये झाली. आणि तेव्हा त्यांनी they started choosing coffee over tea, and now we get all the different coffees from America, which we also consume and they also do. चहा म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपण सकाळ संध्याकाळ चहा पित असतो. पण खरं तर या चहाची भारतातली सुरुवात ही ब्रिटिशांमुळे झाली होती. म्हणजे आपल्या देशातून एक्सपोर्ट व्हायचा चहा, म्हणजे तो पिकवला जायचा आपल्या देशात भारतात आणि तो एक्सपोर्ट केला जायचा इंग्लंडमध्ये. म्हणजे तिथल्या लोकल लोकांना चहा मिळण्यासाठी तो इथे फक्त प्रोड्यूस केला जायचा. भारतातली लोक सुरुवातीला चहा पित नव्हती. साधारण 1835 मध्ये म्हणजे 1835 मध्ये एक एक्सपेरिमेंट म्हणून चहा लावला गेला सगळ्यात सुरुवातीला, आणि 1850s मध्ये त्याचं कमर्शियल एक्सपोर्ट त्याचा होण्यासाठी कमर्शियली त्याचं प्रोडक्शन सुरू झालं. आणि या चहाच्या प्रोडक्शन मागचं अतिशय महत्त्वाचं कारण एक होतं की
चहाच्या ट्रेडमधला जो काही डॉमिनन्स आहे तो कमी करणं. कारण त्यावेळेला चहा मुख्य करून फक्त चायनामधून एक्सपोर्ट व्हायचा आणि हे चायनाचा जो काही मार्केटमधला डॉमिनन्स होता, एक्सपोर्टमधला डॉमिनन्स होता, तो कमी करण्यासाठी भारतात चहाची लागवड सुरू झाली. भारतातून ब्रिटनमध्ये चहा एक्सपोर्ट होत होता आणि पुढे 20व्या शतकात ब्रिटिशर्सच्या असं लक्षात आलं की भारतामध्ये सुद्धा चहाचं एक कन्झ्युमर बेस तयार होऊ शकतो, कारण इथल्या लोकांना सुद्धा चहा आवडू शकतो असं त्यांना वाटायला लागलं. आणि हा चहा पॉप्युलराईज करण्यासाठी 1903 मध्ये त्यांनी द इंडियन टी सेस बिल नावाचा एक ॲक्ट त्यांनी पास केला. या ॲक्टमधून झालं असं की भारतातून एक्सपोर्ट होणाऱ्या चहावर टॅक्सेस पडायला लागले आणि त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट व्हायला लागला. आता हे जे सगळे जमलेले पैसे आहेत ते त्यांनी चहाच्या मार्केटिंग करण्यासाठी ते त्यांनी वापरायला सुरुवात केली. याच सुमारास होत होतं असं की भारतामध्ये रेल्वेचं जाळं पसरत होतं. कानाकोपऱ्यात भारताच्या रेल्वे जात होती आणि ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशनला एक कल्पना सुचली की या रेल्वेमार्फत आपण चहा अगदी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. मग त्याच्यामधून वेगवेगळ्या टी असोसिएशन्स तयार झाल्या आणि या सगळ्या टी असोसिएशन्सच्या कॅम्पेन्समधून ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशनने चहा बनवण्याच्या प्रोसेसेसचे पोस्टर्स तयार केली, चहाच्या टपऱ्या टाकण्यासाठी इन्सेंटिव्स द्यायला सुरुवात केली. ही जी पोस्टर्स असायची ही फक्त भारतातल्या एका भाषेत ती तयार केली जायची नाही, ती वेगवेगळ्या लोकल लँग्वेजेसमध्ये तयार केली जायची, जेणेकरून सगळ्या भारतातल्या सगळ्या भागांमधल्या लोकांना, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना चहा कसा बनवायचा हे माहिती होईल. पुढे 1930s मध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म्सवर चहाच्या टपऱ्या चालू केल्या गेल्या आणि या चहा बनवण्याच्या प्रोसेसमध्ये हळूहळू मॉडिफिकेशन्स घडत होती. कारण इंग्लिश लोक जसा चहा बनवतात किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये जसा चहा बनवला जातो आणि आपल्याकडे जी चहाची चव असते त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपण त्याच्यामध्ये दूध टाकतो, साखर टाकतो किंवा काही मसाले टाकतो. तर ही चहाची चव डेव्हलप होण्यासाठी त्या चहा बनवण्याच्या प्रोसेसमध्ये अनेक मॉडिफिकेशन्स येत गेली ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. आणि अशा प्रकारे या रेल्वेजमुळे आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये चहा जाऊन पोचला. पुण्यातली गुरुवार पेठ किंवा ज्याला वेताळ पेठ असंही म्हणतात ही आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. झालं असं की 1877 मध्ये म्हणजे 1877 मध्ये मुंबईच्या लुईस जॉर्ज मायलन नावाच्या एका बिशपने तिथे एक बंगला विकत घेतला आणि तिथे पुना सिटी मिशन किंवा ज्याला मराठीमध्ये आपण पंचाहूत मिशन म्हणून ओळखतो तर हे चर्च त्याने सुरू केलं. पुढे 2 वर्षात तिथे एक अनाथाश्रम सुद्धा सुरू झालं. एक निळकंठ गोऱ्हे नावाचे गृहस्थ होते जे मूळचे कोकणातले होते, पण नंतर ते स्थलांतरित होऊन बनारसमध्ये गेले, पुढे ते ख्रिश्चनिटीमध्ये कन्वर्ट झाले. तर हे सुद्धा या मिशनमध्ये काही वर्ष राहून गेले होते. आता तुम्ही म्हणाल की या चर्चचा आणि चहाचा संबंध नक्की काय? तर 1890s मध्ये इथे अशी एक घटना घडली ज्यामुळे पुण्यातल्या अनेक मातब्बर मंडळींच्या तोंडचं पाणी पळालं होतं. तर झालं असं की 14 ऑक्टोबर 1890 मध्ये गोपाळराव जोशी म्हणजेच डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे यजमान यांनी या चर्चमध्ये एक लेक्चर अरेंज केलं आणि या लेक्चरसाठी त्यांनी प्रोग्रेसिव्ह आणि रॅडिकल अशा दोन्ही विचारसरणींच्या लोकांना बोलावलं, ज्याच्यामध्ये टिळक होते, आगरकर होते, न्यायमूर्ती रानडे होते, कानिटकर होते, भट होते, विका राजवाडे होते. तर अशी ही सगळी मंडळी होती आणि हे जे काही लेक्चर होतं ते झालं आणि या लेक्चर नंतर चहा, पान आणि बिस्किट असा एक समारंभ आयोजित केला गेला होता. तर त्यावेळी खरं तर हिंदू धर्मात चहा पिणं वर्ज्य होतं. सो इट वॉज कन्सिडर्ड बेसिकली अ क्राईम की चहा पिणं हे हिंदू धर्मामध्ये मान्य नव्हतं. तर ह्यांनी केलं असं की त्या चर्चमधल्या ज्या नन्स होत्या त्यांच्या हाती चहा आणि बिस्किटं पाठवली आणि स्त्री दाक्षिण्य म्हणून कदाचित या लोकांनी त्याचा आस्वाद घेतला असेल आणि आतमध्ये उभं राहून गोपाळराव जोशी ही सगळी मजा पाहत होते. आणि पुढे लगेचच काही दिवसांमध्ये गोपाळराव जोशींनी पुणे वैभव नावाच्या एका न्यूजपेपरमध्ये एक लिस्ट पब्लिश केली आणि ही फक्त एक लिस्ट नव्हती, त्यांनी असं जगजाहीर केलं की या सगळ्या मंडळींनी एका ख्रिस्ती माणसाने बनवलेला चहा आणि बिस्किटं त्यांनी खाल्लेली आहेत आणि यामुळे पुण्यामध्ये अतिशय गोंधळ माजला. आता कोणी कोणी नक्की हा चहा प्यायला होता या सगळ्यांची नावं तर इट्स व्हेरी अनक्लिअर की ते
ती सगळी मंडळी नक्की कोण होती. पण या न्यूजमुळे एक स्कॅन्डल झालं आणि आता गुन्हा तर झालेला आहे, तर त्याच्यावर काहीतरी सोल्युशन पाहिजे. तर शंकराचार्यांनी असा एक तोडगा काढला की आपण एक 10 शास्त्र्यांचं एक मंडळ आपण अपॉइंट करूयात, कमिटी एक स्थापन करूयात आणि ते जे काही सांगतील ते सगळं प्रायश्चित्त त्या सगळ्या लोकांना घ्यायला लागेल. तर एकूण 52 मेंबर्सना 52 जणांना या लेक्चरसाठी गोपाळरावांनी बोलवलं होतं आणि या कमिटीने एकूण 42 जणांना 42 जणांना यामध्ये दोषी म्हणून जाहीर केलं. तर त्यातले काही जण असे होते की त्यांनी शंकराचार्यांच्या अथॉरिटीवरच प्रश्न उभा केला की शंकराचार्य कोण आहेत की जे इतक्या ठोसपणे सांगू शकतात की आम्ही गुन्हा केलेला आहे, किंवा ते कोण आहेत की या सगळ्या शास्त्र्यांचं ते मंडळ ती कमिटी ते फॉर्म करू शकतात. तर यामध्ये लोकमान्य टिळक सुद्धा होते त्या 52 जणांमध्ये जे तिथे उपस्थित होते आणि त्यांनी चहा प्यायला होता. तर लोकमान्य टिळकांनी असं सांगितलं की मी माझ्या प्रवासाच्या दरम्यान मी वाराणसीला जाऊन आलो आणि तिथे मी प्रायश्चित्त घेतले. तर त्यामुळे ते लोकमान्य टिळक अगदी सही सलामत सुटले. न्यायमूर्ती रानडेंनी सुरुवातीला या सगळ्याबद्दल काहीही न बोलण्याचं ठरवलं, पण साधारण 1-1.5 वर्षातच त्यांचा हा जो काही रेझिस्टन्स होता तो त्यांना मोडून पडला आणि इफ आय एम नॉट रॉंग त्यांना सुद्धा प्रायश्चित्त घ्यावं लागलं. आणि हे सगळं स्कॅन्डल झालं चहाच्या एका कपामुळे. तर हे होतं आमचं चहा पुराण. चहाच्या एका कपामागे इतक्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आहे, इतक्या शतकांचा इतिहास आहे. हे ऐकून गंमत वाटली असेल ना? तुमच्याकडे पण आहेत का अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी? आम्हाला त्या ऐकायला नक्की आवडतील. आमचं हे चहा पुराण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या चहाप्रेमी मित्रमंडळींबरोबर नक्की शेअर करा. त्यांनाही कळू देत चहा मागच्या इतक्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी.